सेवानिवृत्त होत आहेत त्या सेवानिवृत्त कार्यक्रमाकरता आपल्या डेपोतील कर्मचारी, त्यांचे पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, तसेच सागरदादा अभंग, मानवर साहेब या ठिकाणी हा हॉटेल जरा बंद ठेवा थोडा वेळ. खाण्यात मग्न होती. आज या ठिकाणी आमच्या विडणे गावचे लाडके आबा आणि माझं बालपण ज्या ठिकाणी गेलं, म्हणजे आमच्या मामांचं घर ज्या भागात आहे, असा 10 बिघे भागातून असणारे आपले आबा आणि त्याचबरोबर दुसरे वाठार निंबाळकरचे ओराडे आबा यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित, त्यांचे पैपावणे असतील, सर्व मित्रपरिवार, त्याचबरोबर सर्व विभागातील सर्व या ठिकाणी त्यांचे मित्र सहकारी आणि आमच्या विडणी गावातील सर्व त्यांच्यावर प्रेम करणारा मित्रपरिवार, त्याचबरोबर माझे मार्गदर्शक आदरणीय टेंबरे मामा, उपस्थित सर्वच स्टेजवरील मान्यवर, सर्वांची नावं घेत नाही कारण राजकीय स्टेज असतं तर नेत्यांची नावं कदाचित मला पाठ असते सगळी, पण तिथली नावं मला सांगता येणार नाही सगळी. असो, आज या ठिकाणी बऱ्याच लोकांनी बोलताना बऱ्याच काही गोष्टी आबांबद्दल सांगितल्या, परंतु आबा ज्या दिवशी नोकरीला लागले, आता सांगितलं मामांनी की 1970 नोकरीला लागले. माझा जन्म 88 आहे. माझं वय आहे तेवढी नोकरी झालेली आहे. तुमच्या नोकरीबद्दल काय करायचं मोठा आणि माझ्या आयुष्याची सुरुवात झाली याच एस टी डेपोमध्ये. मी हार गजरे सुरुवात केली आणि याच डेपोमधून हार गजरे घेतले. त्याच्यामुळे कधीच या एस टी डेपोची असं वेगळं काही वाटलं नाही, कारण पलीकडे आणि आई वडील बस संपल्या जबाबदाऱ्या. परंतु ज्यावेळेस आपण एक प्रथम नागरिक म्हणून गावात काम करतो आणि गावात काम करत असताना आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक असतील, मार्गदर्शक असतील, त्यांचं मार्गदर्शन लाभणं खूप महत्त्वाचं असतं. ग्रामदैवत उत्तरेश्वर पण तुमच्या नक्कीच आबा पाठीशी राहील. मी तुम्हाला असं म्हणणार नाही कारण राहिलेलं आयुष्य तुम्ही राजकीय आयुष्यात घालावं म्हणून, कारण त्यांनी चुकी होणार नाही. 4-5 वर्षे कमीच होतील तुमच्या आयुष्यातली. राजकारणात या म्हणणार मुळीच नाही, पण परंतु तुम्हाला या ठिकाणी मी एक तुमचा भाचा म्हणून ज्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी कंट्रोलर किंवा वाहतूक नियंत्रक म्हणून ज्या एस टी डेपोचा कारभार सांभाळला, खरं तर महाराष्ट्र शासनातला अतिशय दुर्लक्षित भाग म्हणजे एस टी डेपो. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, एस टी महामंडळ सर्वात दुर्लक्षित. पण त्या सगळ्या आव्हानांना तुम्ही केलं, तिथपर्यंत तुमच्या सेवानिवृत्ती होती. यानंतर देखील गावात एक कंट्रोलर म्हणून किंवा एक नियंत्रक म्हणून आमच्यासारख्या तरुणांना किंवा गावातील सर्व युवक वर्गाला तुमच्यासारख्यांची सुशिक्षित लोकांची गरज आहे. आज गावामध्ये काम करत असताना बऱ्यापैकी तिथं टेंबरेमामा बसले. टेंबरेमामांचं आयुष्य सगळं गावात राजकारण आणि समाजकारणात गेलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्यासारख्यांच्या नियंत्रकाची किंवा कंट्रोलरची या ठिकाणी मला साथ लागेल किंवा मला कंट्रोल करायला किंवा मला नियंत्रित करायला तुमचा हातभार लागेल, यात काही शंका नाही. बऱ्याच लोक बोलत गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी काही सांगण्यासारखं मी त्यांच्यावर बोलून नाही सांगितलं. किंवा त्यांची सर्व्हिस आहे जास्त बोलत नाही. अजून वेळ आहे बोलायला, कदाचित पण पुढे जाऊन. पण कार्यक्रमात शिक्षकांच्या कार्यक्रमात कार्यक्रमात जातो, परंतु त्या ठिकाणी नाही बोलत. ज्या शिक्षकांनी आपल्याला शिक्षण मोठे केलं त्या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात बोलायचं प्रश्न पडतो आणि आपल्याला त्यांना आपण मार्गदर्शन करायचं की तुमचं आयुष्य जावं. ज्या आपल्या प्रवासामध्ये लोकांना तो लोकनियुक्त सरपंच म्हणजे गावाने निवडून दिलेला सरपंच आहे. आबांना या ठिकाणी इच्छितो की आज आबा
तुमच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी गाव उपस्थित आहे. जनतेतून निवडलेला सरपंच म्हणजे आता तुमच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. इथून पुढचं तुमचं भावी आयुष्य सुखात राहणारच आहे. कारण ज्या लोकांच्या आशीर्वादावरती, ज्या उत्तरेश्वराच्या आशीर्वादावरती मी निवडून आलो, त्या गावातील ज्येष्ठ लोकांचे आशीर्वाद ज्या पद्धतीनं माझ्या पाठीमागे राहिले, त्या पद्धतीनं तुमच्या इथून पुढच्या येणाऱ्या सेवानिवृत्ती नंतरच्या कार्यकाळामध्ये उत्तरेश्वरचरणी त्या ज्येष्ठ लोकांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी राहतील. आपल्या गावाचे ग्रामदैवत मी पुन्हा एकदा प्रार्थना करेन की ज्या दुर्धर आजारातून तुम्ही या ठिकाणी बघून आज सुस्त होत आहे, त्याच पद्धतीने येणाऱ्या आयुष्यामध्ये आता तुम्हाला कुठल्या संकटांना किंवा अडचणींना सामोरं यायची गरज नाही. कारण तुमचा चिरंजीव तुमचा आहे. त्याच्या बोलण्यातून नक्कीच मला एवढं जाणवलं आहे की इथून पुढचे प्रॉब्लेम्स किंवा इथून पुढे तुमचं आयुष्य आहे ते करण्यासाठी तो सक्षम आहे, तो एवढं तर नक्कीच त्याला तुम्ही मोठ्या एवढे चांगले विचार त्याला त्या ठिकाणी तुम्ही दिले नाहीत. त्याच्या बोलण्यावरून तेवढं समजतं. आज एवढ्या सगळ्या लोकांच्या आईवडिलांना माहिती आहे मी त्यांच्या लग्नामुळे काढलेला फार कठीण होतं. मी साहेब विडणीवरून पलटणला यायचं. एक चुलत मैवळे म्हणून तो माझ्याबरोबर फुलांची काम. परंतु कसं आहे, कष्ट काही कमी पडत नाही. आम्हाला कोणी कष्ट असतील तर नक्कीच काही कमी पडत नाही. सगळे सागर एवढा नाही आहे. तुम्ही मोठं केलं, मी मोठं कोणी आबांचं म्हणून कर्मचारी, सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आज तुम्ही सगळे एवढे उपस्थित आहेत. तुमच्या आबा सर्वांच्या शुभेच्छा या ठिकाणी आज सेवानिवृत्त होत आहे. त्याच पद्धतीनं मी पण या ठिकाणी माईकवर बोलायला उभा राहिलेलो आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे किंवा तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा उभा आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आबांना मी या ठिकाणी शुभेच्छा देईन आणि पुन्हा एकदा उत्तरेश्वर मी प्रार्थना करेन ज्या एस टी महामंडळ म्हणून काम पाहिलं त्याच पद्धतीने पंचायतच्या विकासाचा विडणी ग्रामपंचायतचा विकासाचा गाडा किंवा विकासाची गाडी नियंत्रित ठेवण्यासाठी एक म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहाल एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.